मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मान तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये आवक-जावक रजिस्टरचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिला कर्मचारी पडळकर यांच्याकडून ध्वजनिधीच्या नावाखाली आवक-जावकला प्रकरणे डकवण्यासाठी प्रति व्यक्तीकडून खुलेआम 100 रुपयांची मागणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। मार्डी, म्हसवड, मलवडी, दहिवडी यासह तालुक्यातील जवळपास सर्वच मंडलाधिकारी या कार्यालयात असतात। व्हायरल व्हिडिओमधून समोर आलेल्या प्रकरणानुसार सदर महिला कर्मचारी आवक-जावक डकवल्यानंतर सर्वच व्यक्तींकडून सरसकट 100 रुपयांची मागणी करताना दिसून येत आहे व ती रक्कम आपल्या पर्समध्ये ठेवत असल्याचे व्हिडिओत दिसत असून त्या कार्यालयात जवळपास दिवसभरात 100 व्यक्ती त्यांची प्रकरणे आवक-जावकला डकवण्यासाठी येत असतात। 100 रुपये आवक-जावक करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक आहेत का याबाबत विचारले असता ध्वजनिधीची पावती आहे असे सांगण्यात आले, परंतु वास्तविक ध्वजनिधीसाठी कोणालाही जबरदस्ती न करता तो स्वइच्छेने घेऊन त्याची पावती दिली जाते, परंतु मंडलाधिकारी कार्यालयात ध्वजनिधीच्या नावाखाली पावती न देता नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे। व्हिडिओमध्ये जवळजवळ 15 मिनिटात 3-4 व्यक्तींकडून 100 रुपयांप्रमाणे पैसे वसूल करून स्वतःच्या पर्समध्ये ठेवल्याचे निदर्शनात येत आहे। या प्रकरणामुळे एवढी बेसुमार लुबाडणूक सुरू असताना त्यांना तहसीलदाराचं पाठबळ आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। सदर जमा झालेली रक्कम पर्समधून कोणाच्या खिशात जाते? महसूल विभाग स्वतःचे खिसे गरम करण्यासाठीच महसूल गोळा करतोय का? दिवसभरात या कार्यालयातील आवक-जावकला सर्व मंडलाधिकाऱ्यांची जवळपास 100 प्रकरणे डकवली जातात। त्यातील जवळपास 10,000 रुपयांची संगणमताने वाटणी कशी केली जाते? महिन्याच्या जवळपास 3 लाखात कोणाकोणाची वाटणी असते? त्यात वरिष्ठ अधिकारीही सामील असतात का? प्रकरणे समोर आल्यास मंडलाधिकारी मध्यस्थी का करतात? जर पत्रकार अधिकाऱ्यांना पैशाची मागणी होत असेल तर बिचाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारे लुबाडले जात असेल? यासह अनेक प्रश्न या प्रकरणामुळे नागरिकांना सतावत आहेत। या प्रकरणात महसूलचे वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। यावर मान महसूल विभागाला लाचेची सवय लागली आहे असे वक्तव्य केले जात आहे। मान महसूल विभागातील अनेक तलाठी अधिकारी आजपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून सर्वाधिक निलंबित प्रकरणे महसूलमध्ये झाल्याने महसूल विभाग सुरुवातीपासूनच बदनाम झाला आहे। त्यातच व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। ₹100 रुपये कसले मॅडम? आवक-जावकला कुठे पैसे असतात? आवक-जावकला कुठे पैसे असतात? द्या ना पावती मग। 100 रुपये एवढे तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही मॅडम। 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, त्यांच्या इच्छेने घ्या ना तुम्ही। कुणी सांगितलं? तहसीलदार साहेबांशी बोलू का? मग कलेक्टर साहेब तुम्ही आतापर्यंत कुणाला पावती दिली नाही मॅडम। आता फक्त तुम्ही पावतीचा विषय काढलाय। 200 रुपये तसं जाते तुम्हाला। आताच्या बघावर त्या दोघांची पावती दिल्यात का तुम्ही? बघा की दिल्यात का पावती? गडबड राहिली तसं राहतं का मॅडम? तुम्ही पावती देत नाही, फक्त पैसे घेताय त्यांचे। मी 3 वेळा बघितलं आतापर्यंत। ₹100 कसले मॅडम? आवक-जावकला कुठे पैसे असतात? आवक-जावकला कुठे पैसे असतात? द्या ना पावती मग। 100 रुपये एवढे तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही मॅडम। 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, त्यांच्या इच्छेने घ्या ना तुम्ही। कुणी सांगितलं? तहसीलदार साहेबांशी बोलू का? मग कलेक्टर साहेब तुम्ही आतापर्यंत कुणाला पावती दिली नाही मॅडम। आता फक्त तुम्ही पावतीचा विषय काढलाय। 200 रुपये तसं जाते तुम्हाला। आताच्या बघावर त्या दोघांची पावती दिल्यात का तुम्ही? बघा की दिल्यात का पावती? गडबड राहिली तसं राहतं का मॅडम? तुम्ही पावती देत नाही, फक्त पैसे घेताय त्यांचे। मी 3 वेळा बघितलं आतापर्यंत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।